आमदार संजय शिरसाट आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, बदलापूर प्रकरणी आपण बघितलं तर विरोधकांनी एक वेगळाच रूप धारण केलेलं होतं जेव्हा ही घटना घडली आणि काल आरोपीचं निधन झाल्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर पुन्हा एकदा सरकारवरती आता विरोधक ताशेरे ओढताना आपल्याला बघायला मिळत आहे, संशय व्यक्त करताना बघायला मिळत आहे। अरे त्या आरोपीने त्याला घेऊन जात असताना पोलिसाच्या रिव्हॉल्वर हिसकणं, पोलिसावर गोळीबार करणं, त्याला प्रत्युत्तरामध्ये त्याचं एन्काउंटर होणं, काय ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय का? विरोधकाला काय वाटतं? त्याला हुतात्मा बनवायचं आहे, त्याला मंत्रालयासमोर त्याचा पुतळा उभा करायचा? अहो, एक आरोपी ज्यांनी इतका घाणेरडं कृत्य केलं त्याला जर चुकून का होईना, परंतु तो पोलिसावर जेव्हा गोळी चालवायला लागला त्या टायमाला प्रत्युत्तरामध्ये तो मेला असेल तर आम्हाला त्याचं वावगं वाटण्याचं काही कारण नाही। आणि एक लक्षात ठेवा, या आरोपींचं मानसिकता ही कशी आहे हे एकदा तपासलं पाहिजे। निश्चित या घटनेची चौकशीसुद्धा केली जाईल। खरंच त्यांनी गोळ्या झाडल्या का, खरंच पोलिसांनी त्याचा गोळ्या झाडल्यानंतर एन्काउंटर त्याचा केला आहे का, या सगळा तपासाचा भाग आहे। पण विरोधकाला फक्त चान्स पाहिजे। हेच विरोधक एका काळी त्याला फाशी द्या म्हणत होते, हेच विरोधक आता त्याला हुतात्मा बनवण्याच्या मार्गावर आहेत। म्हणून विरोधकाची भूमिका ही आरोपीच्या बाजूने आहे की जनतेच्या बाजूने आहे हे कळायला मार्ग नाही। शाळेशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी, त्यांच्या अडचणीत वाढ होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं आणि यामुळे आता चौकशी झाली पाहिजे, त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय सगळ्या स्तरावरून आणि नेते तर कालपासून यावरती प्रतिक्रिया देताना बघायला मिळत आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संस्था आहेत ना, मग शाळेपासून तर डायरेक्ट कॉलेजपर्यंतच्या, विद्यापीठापर्यंतच्या 90% संस्था ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत। मग जर उद्या एखादी घटना घडली तर त्या संस्थेच्या मालकाला किंवा संस्था चालकाचा त्याला आपण जेलमध्ये टाकणार आहोत का? या घटनेचा आणि संस्था चालकाचा काही संबंध आहे का? तो संस्था चालक त्यांनी याला प्रवृत्त केले का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिल्या पाहिजेत। एखाद्या संस्थेमध्ये एखादा काम करणारा माणूस चोर असू शकतो, दरोडेखोर असू शकतो, बलात्कारी असू शकतो किंवा तो अनेक वेगवेगळे त्याला सवय असू शकतात। याचा अर्थ संस्था बदनाम आहे असं धरायचं काही कारण नाही आहे, ना कोणी धरू पण नाही। उद्या काँग्रेसच्या संस्थेमध्ये असं झालं तर आम्ही त्या संस्था चालकाला जेलमध्ये टाक असं म्हणणार आहोत का? नाही। ज्यांनी गुन्हा केला त्याला सजा झाली पाहिजे हा कायदा म्हणतो आणि त्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याला घेऊन चालले होते, त्यांनी रिव्हॉल्वर छेडली, त्यांनी गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यात तो मेला, एवढं काय? आणि त्या बदलापूरच्या लोकांनी याचा जल्लोष साजरा केला, फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। सर, संजय राऊत असतील किंवा इतरांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, आरोपीला घेऊन जाताना त्याचे हात बांधले गेले, त्याच्यावरती एक काळा फेटासुद्धा बांधण्यात आलेला आहे, त्याला पुढचं काही दिसू नये म्हणून। तर अशा त्याचे हात बांधलेले असताना तो रिव्हॉल्वर कशा पद्धतीने तो खेचू शकतो म्हणून एक संशय होतोय आणि त्यामुळे त्याने पोलिसांवरती गोळ्या झाडल्या, हे कसं काय आपण म्हणू शकतो असा एक सवाल संजय राऊतला आणखीन माहीत नाही। आरोपीच्या तोंडावर जो काळा कपडा टाकला जातो ना, तर त्याच्यातून त्याला दिसतं सर्व, असं एकदम काळा त्याला बांधत नाही गळ्याला नसतं। याचं प्रॅक्टिस करायची असेल तर संजय राऊतच्या गळ्यात तो तोंडावर ते टाका, ते कपडा त्याला दाखवा एकदा प्रॅक्टिकल। हात तर बांधले गेले, त्यामुळे रिव्हॉल्वर तो कसं काय खेचून समोर बांधले जातात, मागं हात बांधले जात नाहीत। हातात हातकडी जरी असली तर समोर असते, मागं टाकून हातकड्या बांधल्या जात नाहीत। आणि म्हणून एक तर न्यायालयाच्या आवारात जेव्हा घेऊन जायचं असतं त्या टायमाला हातकडी खोदावं पण लागते, म्हणून कदाचित त्या थोडासा चौकी यातमध्ये पोलिसाची असेल, हलगर्जीपणा असेल तर त्याची ही चौकशी जरूर होईल। या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तुम्हाला असं वाटतं? निश्चित चौकशी होईल, कोणतंही प्रकरण विदाऊट चौकशीचं क्लोज केलं जात नाही। नक्की। शेवटचा प्रश्न, आता ज्या पद्धतीने एन्काउंटर करण्यात आलं, ज्या पद्धतीने शिक्षा दिली गेली, तर असा एक सवाल उपस्थित केला जातोय की या घटनेमुळे, या एन्काउंटरमुळे एक वेगळा पायंडा पडेल? नाही, असा पायंडा वगैरे पडत नाही, असं पायंडा पडायचं काय कारण पण नाही आहे। त्यांनी जे केलेलं आहे त्याच्या घटनेनुसार झालेली घटना आहे। अशा एन्काउंटर करत बसलं तर रोज अनेक लोकांना मारावं लागेल आणि मग ती घटना अशी पोलीस कारवाई अशी कधी करत नसते। नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। त्याचसोबत आरोपीला घेऊन जात असताना पोलिसांकडनं सुद्धा काहीतरी चूक झाली असेल अशी सुद्धा शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नक्की घटना जेव्हा घडली तेव्हा काय घडलं या संदर्भातली चौकशी व्हावी, यामुळे आता सगळ्या स्तरावरून चौकशीची मागणी जी आहे ती केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।